ठीक आहे. तर आताच्या करंट लेवलनुसार, करंट स्टेजनुसार, करंट एज्युकेशनल लेवलनुसार नोटिंग करून घ्या की काय काय आतापर्यंत आपण कंप्लीट केलेलं आहे. 10वी 12वी वेगवेगळे कोर्सेस, एलिमेंटरी इंटरमिजिएट जे सर्टिफिकेट्स कामात येतात, किंवा टायपिंग, MSCIT फॉर एक्झाम्पल, जे पण तुमचं कम्प्लीट आहे ते नोट डाऊन करून घ्या. हे कशासाठी, की आतापर्यंत आपण जे अचीव्ह केलेलं आहे ते आपल्याला समोर राहील आणि त्याच्यानंतर पुढे त्यानुसार ट्रॅक डिसाईड होईल, किंवा ह्या करंट एज्युकेशन लेवलचा वापर करून आपल्याला अजून आपलं व्हिजन दिसेल, किंवा अजून आपल्याला पुढे गोष्टी समजतील त्या याच्या पुढे काय असेल. ठीक आहे. हे झालं बेस, एलिमेंटरी इंटरमिजिएट आणि 10वी पास इथपर्यंत झालेलं आहे. त्यासोबत आतापर्यंत आपल्या जवळ असलेले सर्टिफिकेट्स, इट्स कॉमन फॉर एव्हरीवन, हे सर्वांसाठी आहे. आतापर्यंत तुमच्याकडे कोणकोणते सर्टिफिकेट्स आहेत? एज्युकेशनल सर्टिफिकेट्स जे प्रत्येक फॉर्म भरायला लागतात किंवा ऍडमिशनसाठी लागतात ते, आणि ऑदर्स जे कागदपत्र म्हणून आपल्याला आपल्या जवळ असायला पाहिजे असं म्हणून. तर एलिमेंटरी इंटरमिजिएटचं सर्टिफिकेट, स्काउट गाईडचं सर्टिफिकेट, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, टायपिंगचं सर्टिफिकेट, सेम जे एज्युकेशन बेस होता त्याचप्रमाणे जे आवश्यक कागदपत्र आहे हे एका सोबत का बरं मांडायचे आपल्याला? कारण की ज्यावेळी एखादा फॉर्म भरायचा असेल, एखादं ऍप्लिकेशन करायचं असेल, पहिला पहिला मुद्दा हे सर्व समोर मांडल्यानंतर आपल्याला क्लॅरिटी मिळेल की आपल्याला, एक मिनिट, एक सेकंड. ठीक आहे. हे एक तर याच्याने आपल्याला क्लॅरिटी मिळेल की आपल्याकडे काय काय आहे क्वालिफिकेशन, ते आपण ऍप्लिकेशन करताना मॅचअप करू शकतो आणि तयार पण ठेवू शकतो, की ऐनवेळी कोणते कागदपत्र शोधण्यासाठी जावं नाही लागणार, किंवा जेव्हा फॉर्मची तारीख निघाली तेव्हा एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला जावं नाही लागणार. हे बेसिक आहेत, हे सर्व ठिकाणी लागतात. 12वी नंतर तर नक्की लागतीलच लागतील. नॉन क्रिमिलियर झालं, कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमेसियल सर्टिफिकेट झालं. ठीक आहे. आणि ऍडमिशन घ्यायच्या वेळी पण वेळोवेळी हे लागत राहतात, स्कॉलरशिपसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी. हा, बँक अकाउंट एक पाहिजे, कोविड सर्टिफिकेट पाहिजे, ट्रॅव्हलिंगसाठी लागेल, एक्झाम देण्यासाठी जाऊ तेव्हा कोविड पास काही वेळा मागतात. सो दिस, हे सर्व उपद्व्याप याच्यासाठीच, फक्त क्लॅरिटीसाठी आणि आपलं काम इझी करण्यासाठी. ताण लागल्यावर विहीर खोदायला न जाणं, विहीर खोदायला जावं नको लागायला पाहिजे, आणि पहिलेच आपण तयारी करून ठेवायला पाहिजे त्याच्यासाठी. त्याच्याने आपला वेळ वाचेल, क्लॅरिटी मिळेल आणि खूप साऱ्या संधी आपल्या समोर येतील. पंकू, तू जॉईन झाली पुन्हा. आतापर्यंत आपण कव्हर केलं होतं चंचलचा बेस, आणि त्याचप्रमाणे नोट डाऊन करायला सांगितलं होतं की तुमचं जे आता करंट लेवल आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमच्यासाठी ही कुंडली बनवा. ठीक आहे, की आतापर्यंत काय काय केलंय, ओके. कोणकोणते कोर्सेस कम्प्लीट केले, किंवा कोणत्या कोणकोणते सर्टिफिकेशन मिळवले, टायपिंग क्लास केला, MSCIT क्लास केला, तर ते सर्व. ठीक आहे. त्यानंतर कागदपत्रांमध्ये, सर्टिफिकेट्स किंवा डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला हे सर्व हँडी पाहिजे, आपल्या जवळ पाहिजे. त्याच्याने काय होईल की ज्यावेळी आवश्यक असेल त्यावेळी आपल्याला शोधण्याची आवश्यकता नाही पडणार, आणि क्लॅरिटी पण मिळेल. आणि हे सर्व कागदपत्र कॉमन आहे सर्वांसाठी, की जे 12वी नंतर 10वी नंतर लागतातच लागतात, ऍप्लिकेशन करण्यासाठी, शिष्यवृत्तीसाठी, ऍडमिशनसाठी, किंवा वेगळ्या ठिकाणी. ठीक आहे. पुन्हा आता जे मेन आपला मुद्दा आहे त्याच्याकडे आपण वळूया. हे तुम्ही स्वतःसाठी बनवून घेऊ शकता. त्यानंतर आता तुम्हाला पॉसिबल असेल तर अनम्यूट करू शकता, आणि हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे जो आता हे करायचा आहे, की करिअर पाथ किंवा करिअरसाठी काय करिअर निवडायचं. करिअर निवडण्यासाठी वेगवेगळे निकष आपण लावतो, की कॉलेज जवळ आहे म्हणून, किंवा कोणाचं ऐकून, किंवा कोणाचं बघून. पण एक सायंटिफिक किंवा जो एक सिस्टमॅटिक जो पद्धत आहे करिअर निवडण्यासाठी, किंवा जे बरेचसे लोक फॉलो करतात, तर त्या पद्धतीने हे सर्व केलेलं आहे. सर्वात पहिले इथे दिलेलं आहे की सेल्फ असेसमेंट करायचं.
स्वतःवरून करिअर चूज करायचं की स्वतःचा इंटरेस्ट काय, स्किल्स काय, स्ट्रेंथ काय, आणि ते म्हणजे इकिगाय. इकिगाय एक कन्सेप्ट आहे. कोणाकोणाला इकिगाय बद्दल माहिती आहे किंवा ऐकलेला आहे हा शब्द? ठीक आहे, विशालने ऐकलंय. अजून? जॅपनीज वर्ड आहे. येस, इट्स अ जापनीज टेक्निक. जापनीज लोकांनी काढलेलं आहे ती टेक्निक. अजून कोणी ऐकलंय? गौरव? इकिगाय हे बुक पण आहे. येस, ते एक book पण आहे. आपण त्याच्याबद्दल अजून हे करू शकतो, माहिती घेऊ शकतो. तर इकिगाय म्हणजे काय की आपल्या जीवनाचं पर्पज शोधणं किंवा आपल्या आयुष्याचं एक हेतू शोधणं. तर करिअर निवडताना तो पण एक मुद्दा यायचा त्यामध्ये. आणि अजून एक गोष्ट आहे की करिअरमध्ये जॉब करायचा किंवा बिझनेस करायचा, पैसे कमवण्याचे खूप सारे वेगवेगळे मार्ग आहेत, सॉरी. पण सर्वात मेन बेसिकली दोनच गोष्टी आहे. एक तर कोणाच्या हाताखाली नोकरी करा किंवा कोणाला तरी नोकरी द्या, किंवा स्वतःहून इंडिपेंडेंटली काम करा. त्याला मोठ्या 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 याच्यामध्ये किंवा ठळक भाषेमध्ये आपण जॉब किंवा बिझनेस दोन कॅटेगरीमध्ये पाहू शकतो. ठीक आहे. तर जॉबमध्ये पण पुन्हा अजून दोन प्रकारचा, प्रायव्हेट जॉब, गव्हर्नमेंट जॉब. तर आताच्या सिच्युएशन नुसार आपल्याला जॉब मार्केट डिमांड किंवा स्कोप कशामध्ये ते एक आयडेंटिफाय करायचं आहे. पहिला मुद्दा म्हणजे जर ऍडमिशन घ्यायचं असेल, आणि हे सर्व आपण आता 10वी पासून सुरुवात करतोय. आपण सर्वजण वेगवेगळ्या स्टेजेसवर आहेत, पण तरी ज्या पण स्टेजेसवर आपण आता आहेत प्रेझेंटली, त्याला आपण रिलेट करून ह्या गोष्टींचं युटिलायझेशन करू शकतो. कारण की इट्स अ सायंटिफिक फॉर्म्युला. जसं सायन्समध्ये फॉर्म्युले असतात, गणितामध्ये फॉर्म्युले असतात. त्या फॉर्म्युल्यामध्ये कुठले पण आकडे टाकले तरी ते काम करतात. तसं इट्स अ काइंड ऑफ टेम्पलेट और फॉर्म्युला, ते ज्याच्यासाठी वापरू शकतो. छकुली, झोपू नको. छकुली झोपतंय का? ठीक आहे, ऑल राईट. तर जेव्हा आपण म्हणतो करंट मार्केटचं जॉब डिमांड काय, स्कोप काय, त्याच्यामध्ये आपण आता बघतोय की जास्त करून काय, IT फील्ड किंवा कम्प्युटर फील्ड. तुम्हाला काय वाटतं वेगवेगळं, तुम्ही सांगा. आता करंट स्टेटनुसार तुम्ही जे बघताय त्याच्यामध्ये प्रायव्हेट, गव्हर्नमेंट जे पण आहे, तुम्हाला काय वाटतं? अनम्यूट करून सांगू शकता. किंवा करंट स्ट्रेंथ, एक दोन स्ट्रेंथ. एक तर प्रश्न काय कम्प्युटर. विचारला, परत रिपीट कर. आता सध्या जॉब मार्केट डिमांड किंवा स्कोप म्हणून कोणत्या गोष्टी ट्रेंडिंग मध्ये चालू आहे? आता सध्या IT चालू आहे ट्रेंडिंग मध्ये. IT आहे, आता पुढे हा, अजून पण IT मध्ये बी आता सॅच्युरेशन आहे थोडं थोडं. ठीक आहे. आता तर सध्या तर तुमच्या नजरेमध्ये काय आता की ज्याला स्कोप आहे किंवा स्कोप चालू आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हा, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते आपलं तेच काम नाही ना. नाही, जनरल व्ह्यू चंचलसाठी जर सजेस्ट करायचं असेल तर. 10th नंतर का नाही, 10th नंतर नाही म्हणत आहे मी. असं फायनल आपण करिअर. चर्चा करताना पण किंवा बाहेर पण, की आता काय चालू आहे, आता पुढे काय येणार आहे किंवा काय राहणार आहे, असं तर. आता तर ते जे सध्या IT मध्ये स्कोप आहे जास्त, प्रायव्हेट मध्ये जर म्हटलं तर. ठीक आहे. रोबोटिक्स वगैरे. रोबोटिक्स. रोबोटिक ट्रेडिंग. सर्व एक सोबत येऊन जाईल. दशावन ट्रेडिंग हा, ट्रेडिंग मार्केटिंग. अरे ते चंचलसाठी नाहीये, ते लक्ष्यसाठी ठीक आहे मार्केटिंग. मार्केटिंग आता म्हणजे मी marketing जस्ट स्टॉक सांगतोय. मार्केट म्हणायचंय का तुला? नाही हा, ते स्टॉक मार्केट पण आणि वेगळं. मग ते मुलांसाठी ठीक वाटतं मला ते. असं काही नाही, मुली पण करू शकतात. काय करायचं नाही, मी ते चंचलच्या स्टॉक मार्केट म्हणजे समजा गौरव तुला काय स्टॉक मार्केट किंवा ते ट्रेडिंग, स्टॉक ट्रेडिंग ते म्हणायचं होतं का? तसलं त्याच्यातलंच. ओके, बँकिंग पण. ठीक आहे. ट्रेडिंग बँकिंग म्हणून एक ऑप्शन आहे, दर्शन काका. फायनान्स सेक्टर म्हणून, हा, फायनान्स. किंवा कमी लोक उतरतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, बँकिंग, फायनान्स, ट्रेडिंग, स्टॉक्स एकच गोष्टी त्याच्याशी रिलेटेड. ठीक आहे. तर याच्यापैकी हे आणि मार्केटिंग हे तर इव्हर ग्रीन आहे. प्रत्येक जण काही ना काही कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मार्केटिंग करत असतो, आणि मार्केटिंग बेसिकच आहे प्रत्येक फील्डसाठी पण. हे ठीक आहे. फक्त प्रायव्हेट नसले
बघायचे की गव्हर्नमेंट पण? हा बरोबर. आणि गव्हर्नमेंटचं सध्याचं जे अनस्टेबल सर्व सिच्युएशन आहे, तर गव्हर्नमेंट जॉब्स मध्ये पण आहेत खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज, पण त्यामध्ये कारण भरपूर की इंजिनिअरिंग केल्यानंतर किंवा बीएससी, बीसीए कोणती गोष्ट केल्यानंतर फक्त प्रायव्हेट मध्येच जातील असं नाही. हा आपण त्याच्या थ्रू गव्हर्नमेंट मध्ये पण जाऊ शकतो. बरोबर बरोबर. गव्हर्नमेंट म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केलं असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये तुम्हाला जास्त स्कोप असतो हा त्या क्षेत्रात. पीडब्ल्यूटी वगैरे. बरोबर बरोबर. ठीक. तर इव्हन तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग जरी केली तरी गव्हर्नमेंट मध्ये खूप स्कोप आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग. मेकॅनिकल गव्हर्नमेंट वाल्यांना पण रेल्वेमध्ये राहतो. पण कम्प्युटर वाल्यासाठी ना गव्हर्नमेंट मध्ये एकदम हायर टेक्नॉलॉजी लागते बरं. पण जे आपल्याला आपल्या आसपास जसं की भेटणार नाही. सायबर सिक्युरिटी वगैरे ह्या गोष्टी गव्हर्नमेंट मध्ये लागतात. टेक्नॉलॉजी बरोबर. एकदम हायर लागतं आणि एकदम सुपिरियर लेवलची एज्युकेशन लागतं त्याच्यातच. नाही तसं नाही. म्हणजे साधं जरी एज्युकेशन असलं तरी गव्हर्नमेंटच्या ज्या वेबसाईट्स वगैरे अशा गोष्टी असतात त्यांना सुद्धा आपले म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे हे लागतात. मॅनेज म्हणजे करायला, मेंटेन स्कोप करायला. आहे. हा. नक्कीच नक्कीच. त्याच्यावर असं नाही की फक्त काय गव्हर्नमेंटला हायर जागा निघतात असं नाहीये. लहान लहान MSIT केलं असेल तरी पण गव्हर्नमेंटच्या लहान पोस्टसाठी एलिजिबल होऊ शकतो. डेटा एंट्री ऑपरेटर वगैरे असं. पण याच्यावर जेव्हा आपण बघतोय तेव्हा आपल्याला कम्प्युटर, रोबोटिक्स दोघं एकाच फील्डशी रिलेटेड येत आहेत. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की कम्प्युटर तर आहेच आहे, त्याच्यात काही शंका नाही आहे. जेव्हा म्हणजे लाडोबा उठला का? येस. तर कम्प्युटर आणि हे सर्व गोष्टी आहेत. त्यानंतर आपण आपल्याला हे बघता येईल याच्यामध्ये ग्रोथ प्रॉस्पेक्ट कोणत्या फील्डमध्ये किंवा सॅलरी पोटेन्शियल वगैरे त्या सर्व गोष्टी बघता येईल. हे तर ऍडव्हान्स लेवलचं झालं. त्यानंतर आता आपण बघूया रस्ता. रस्ता सुरू होतो पहिल्या पायरीपासून. ठीक आहे. एक डोंगर जरी खूप मोठा असला, खूप उंच असला, तरी हजारो लाखो मैलांचा प्रवास एका पायरीपासून सुरू होतो. ठीक आहे. आणि त्या पायरी सिलेक्ट करण्याच्या वेळीच आपल्याला पुढचं पण एक विजन आपल्या नजरेसमोर असलं पाहिजे. असं नाही फक्त आपण घरातून उठलो आणि चालत राहिलो आणि पोचून जाऊ डोंगरावर, तसं नाहीये. डोंगराच्या शिखरापर्यंत पण पाहायचंय आणि पुढच्या स्टेप्सकडे पण पाहायचंय, पुढचं जे पाऊल आहे ते पण पाहायचंय. आणि या दोन गोष्टींना जर अलाइन करून आपण जर स्टेप बाय स्टेप आणि आता जे आपलं करंट लेवलचं जे काम आहे त्याच्यावर मेहनत घेत गेलो, तर जे म्हणतात सक्सेस किंवा यशस्वी होणं आणि जे आपल्याला एखादं ध्येय ठेवलेलं आहे ते अचीव्ह करणं, तर ते बिलकुल मुश्किल नाहीये. कोणत्या दोन गोष्टी? की डोंगराचा शिखर किंवा टोक पण पाहायचंय आणि समोरची आता जी स्टेप आहे ती पण पाहायची आणि एक इयर मार्क केलेला रस्ता. रस्ता चेंज होऊ शकतो, खाली वर होऊ शकतो. ठीक आहे. काही ठिकाणी स्टॉप घ्यावा लागू शकतो, काही ठिकाणी हॉल्ट घ्यावा लागू शकतो. परंतु एक गोष्ट चालणार नाही त्याच्यामध्ये. कोणती? की थांबून जाणं किंवा क्विट करून देणं किंवा सोडून देणं. स्टेप बाय स्टेप चालत राहायला पाहिजे, योग्य दिशेने चालत राहायला पाहिजे. दिशा आणि मेहनत दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. ठीक आहे. तर ती दिशा सुरू होते 10वी पासून. आता जर आपण चंचलच्या विचाराने सुरू केलं तर आता आपल्यासमोर खूप सारे मार्ग आहेत. तर काय काय करायचं, काय नाही करायचं, जसं 11वी-12वी सायन्स करायचं का, वोकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम करायचं का, डिप्लोमा किंवा वेगवेगळे सर्टिफिकेट ते करायचं का, अजून काही बरेचसे मला तुमच्याकडून पाहिजेत पॉइंट्स की काय काय अजून करता येतील कोर्सेस करण्यासाठी 10वी नंतर इमिजिएट. ठीक आहे. जॉब्स पण काही ऑपॉर्च्युनिटी निघतात, पण त्याच्यासाठी वय 18 लागतं. प्रायव्हेट जॉब 10वी नंतर करून तर काही फायदा नाही आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल पोस्ट ऑफिसच्या जागा किंवा असं काही 10वी और 12वी आपण समजू शकतो. तर आता हे करण्याआधी आपण एक दुसरी गोष्टीकडे थोडं बघूया आता. ते म्हणजे SWOT. एक सायंटिफिक आणि सायकोलॉजिकल अनालिसिस आहे. जे बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं, बिझनेससाठी पण वापरलं जातं, करिअरसाठी पण वापरलं जातं, स्वतःच्या अनालिसिससाठी पण वापरलं जातं.
तर हे काय आहे की स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट. म्हणजेच काय की आपल्या जे ताकदीचे पॉईंट्स आहेत किंवा आपली जी ताकद काय आहे तिला नोट डाऊन करायचं, आपले विकनेसेस नोट डाऊन करायचे, आपल्याला पुढे संधी काय आहे त्याच्या सिच्युएशनचा त्यांना नोट डाऊन करायचं, आणि थ्रीट्स म्हणजे धोके काय आहे किंवा अडचणी काय आहेत, प्रॉब्लेम्स काय आहेत त्यांना नोट डाऊन करायचं. तर ह्या सर्व अनालिसिस जर आपण प्रत्येकाने स्वतःचं केलं तर त्याच्यानंतर आहे ना आपल्याला एक वेगळ्या प्रकारची क्लॅरिटी मिळेल, एक समोर वेगळ्या लेवलचं काय म्हणतात त्याला सर्व चित्र स्पष्ट दिसेल की आपल्याला काय आधी आपण अजून पुढे करू शकतो आणि अजून कुठला रस्ता चूज करायला पाहिजे. ठीक आहे. तर स्वॉट अनालिसिस मध्ये काय राहतं, SWOT, स्ट्रेंथ म्हणजे आपले प्लस पॉइंट्स, आपल्या चांगल्या गोष्टी. प्लस पॉइंट्स काय आहेत आपले, किंवा चंचलच्या याच्यानुसार विचार केला आपण तर हे सर्व इथे लिहिलेलं आहे. ही आपली फॅमिली मीटिंग आहे म्हणून ओपन करायला काही हरकत नाही. ठीक आहे. तर आणि त्याच वेळी तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःचे नोट डाऊन करत राहा किंवा स्वतःवर विचार करत राहा. ठीक आहे. आपले स्ट्रेंथ काय, मी तुम्हाला फॉर एक्झाम्पलसाठी चंचलचे स्ट्रेंथ दाखवतोय. चंचलचं रायटिंग स्किल चांगलं आहे, चंचलचं स्पीकिंग चांगलं आहे, स्टेजवर उभं राहून बोलण्याचं स्किल चांगलं आहे, चंचलचं इंग्लिश चांगलं आहे, चंचल विजनरी आहे, तिला थोडं स्वप्न बघते, वाटतं तिला काहीतरी करायला पाहिजे. बरेचसे लोक असे असतात की जे झोपलेले असतात, त्यांना कोणीतरी रोज काठी घेऊन मारतं म्हणून ते काम करायला लागतात, स्वतःहून करत नाही. तर म्हणून ही चंचलची एक महत्वाची स्ट्रेंथ आहे, विजन. ठीक आहे. चंचल देवध्यानी आहे, देवटेशनल आहे, प्रार्थना करते, पूजा करते. ठीक आहे. चंचलचं फिजिकल फिटनेस चांगलं आहे. जस्ट टेक इट ॲज अ एक्झाम्पल आणि तुम्ही तुमच्या स्वतःचं स्ट्रेंथ लिहू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये स्किल सेट येऊन जातील, स्वतःच्या आताच्या ज्या स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत ते येऊन जातील, आणि त्यानुसार पण तुम्हाला करिअर चूज करायला किंवा एखादा कोर्स चूज करायला किंवा एखाद्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला किंवा आता जे काम करतायत ते काम अजून चांगल्या पद्धतीने करायला मदत होईल. याच्याने तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल. ठीक आहे. आणि आपल्याला करायचं काय आहे, फोकस फोकस पाहत राहा इकडे. आपल्याला करायचं काय आहे, जे स्ट्रेंथ आहेत त्या स्ट्रेंथला अजून वाढवायचं आहे, जे विकनेसेस आहेत त्याला कमी करायचं आहे, ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यांना पकडायचं आहे, आणि जे धोके आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना कसं हँडल करता येईल किंवा कसं टॅकल करता येईल ते पाहायचंय. पुन्हा एकदा रिपीट करतो, हे सर्व रिकामे कामं याच्यासाठी करायचे आपल्याला की ज्या स्ट्रेंथ्स आहेत त्या स्ट्रेंथला वाढवायचंय, विकनेसला कमी करायचंय, ऑपॉर्च्युनिटीला पकडायचंय, आणि थ्रीट्स किंवा जे धोके आहेत त्यांना हँडल करायचंय, टॅकल करायचंय. ठीक आहे. बरोबर. तर प्रत्येकाने स्ट्रेंथ लिहून घ्या स्वतःच्या. गौरव, तू आहे इथे का नाही? हो आहे ना. हा हा, ठीक आहे. तर स्ट्रेंथ लिहू शकतो किंवा नंतर पण याच्यावर तुम्ही काम करू शकता, बट ट्राय टू नोट डाऊन राईट डाऊन द टेम्पलेट. हे टेम्पलेट कमीत कमी लिहून घ्या, म्हणजे ह्या रेषेच्या इकडच्या गोष्टी, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट. ठीक आहे. आणि हे टेम्पलेट तुम्हाला वापरता येईल. त्यानंतर नेक्स्ट, विकनेसेस. फॉर एक्झाम्पल साठी त्यांच्याला राग येतो, फोकस कॉन्सन्ट्रेशन थोडं कमी आहे, कामामध्ये शॉर्टकट मेथड किंवा कमी मेहनतमध्ये काम करण्याचं शॉर्टकट पद्धती पास राहते, आणि रिप्लाय किंवा रिस्पॉन्स देताना ती चुकीचा किंवा इन्स्टंट रिप्लाय देते. व्हॉट युअर इट मे बी. चंचलचं जीके थोडं कमी आहे. चंचलचा अनालिसिसचा विचार न करता तुम्ही स्वतःच्या अनालिसिसचा विचार करा आणि त्याच्यापासून क्लॅरिटी मिळवा. ठीक आहे. अपॉर्च्युनिटीज पण काय आहेत? चंचलच्या एजनुसार जीके मध्ये एकदम म्हणजे लेवलला आहे, एज नुसार जर बघितलं तर. ठीक आहे. ऑल राईट, त्याला अमेंड करून घेऊया. म्हणजे तिच्या जेवढं माहिती एवढं तिला माहिती आहे. ओके, गुड. त्यानंतर अपॉर्च्युनिटीज काय आहे, चंचलला गार्डियन्सच्या त्या संस्थेकडून मदत भेटते. ठीक आहे. तर त्याचा लिव्हरेज घेऊन तिला ऍडमिशन वगैरे जरी गेली, जसं ते काल एका मुलीला 17,000 रुपयाचा चेक मिळाला, तिने कॉमर्सला जेव्हा पात्रला ऍडमिशन घेतलं म्हणून. चंचलच्या बरोबरची मुलगी, काय नाव होतं तिचं, चैताली. ठीक आहे. तर कॉमर्सच्या ऍडमिशनसाठी त्यांनी काही नेलं असेल प्रूफ वगैरे, तर मग त्या हेल्पचा आपण वापर करून काही करू शकते. तिला गायडन्स मिळू शकते चंचलला तुमच्याकडून, सर्वांकडून. ठीक आहे.
जसं आपण आता चर्चा करतोय तसं तो एक चंचलची अपॉर्च्युनिटी आहे. काही काही ठिकाणी गव्हर्नमेंटच्या ऍप्लिकेशन्स मध्ये फिमेलसाठी ऍप्लिकेशनची फी कमी राहते किंवा माफ राहते. तो एक बेनिफिट आहे. मी तर त्याला बेनिफिट कन्सिडर करतो. ठीक आहे. आणि अजून एक अपॉर्च्युनिटी ही आहे की 10वीच्या लेवलवर, टायपिंगच्या लेवलवर किंवा 12वीच्या लेवलवर इमिजिएटली जॉबसाठी किंवा इमिजिएटली स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काही ना काही ती पकडू शकते. तर ती एक अपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे. तर हे स्ट्रेंथ आहेत, हे विकनेसेस आहेत, हे अपॉर्च्युनिटी आहे. आणि आता जे अडचणी किंवा धोके आहेत ते काय आहे? थोडं पैशांचा प्रॉब्लेम आहे, तो तर सर्वांकडेच राहतो. कारण की आपला जो क्लास आहे, मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास जे पण आहे, किंवा आपलं जे सराउंडिंग आहे त्यानुसार आपण याला एका थ्रीड्स मध्ये किंवा कन्स्टंट मध्ये टाकणं सर्वात पहिले आपण तेच लिहितो. क्लासेसला आपण शाळेमध्ये पण क्लास लावल्यानंतर सर्वात पहिले सर, फी सर, उद्या देऊन देईल मॅडम, उद्या देऊन देईल सर, ते सर्व आपण करत राहतो. आणि बऱ्याच क्लासेस वाल्यांचे पैसे आपण हक्काने आणि याच्याने डुबवतो. त्याच्यात काही हे नाही आहे, शंका नाही आहे. तर त्याच्यामुळे हे लाभ वाटू देण्यासारखं पण नाही. तर तो एक धोका आहे. दुसरं एक आहे की आता बाहेर जाऊन हॉस्टेलला टाकणं किंवा 10वी नंतर डिप्लोमासाठी बाहेर राहणं, आपल्या भडगावच्या किंवा आपल्या शहराच्या आसपास जर कॉलेज नसेल तर बाहेर राहणं ते आता पॉसिबल नाही आहे. 12वी नंतर तर ठीक आहे, पण 10वी नंतर तर बिलकुलच नो आहे सर्व बाजूने. तर तो एक थ्रीट आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला आता चंचलला कुठे ऍडमिशन घ्यायला पाहिजे आणि पुढे काय करायला पाहिजे आणि थोडासा जुजबी रोडमॅप कसा असायला पाहिजे हे तुमच्या सर्वांच्या एक्सपर्ट गायडन्सने आपल्याला आता ठरवायचं आहे. ओव्हरऑल आता लक्षात आलं तुम्हाला आता एवढ्या वेळापासून काय चालू आहे ते? हो हो समजलं. ठीक आहे. पंकू, तुला आवाज येतोय क्लिअर का नेटवर्क अडकतंय मध्ये मध्ये? हो येतोय काका आवाज? नाही आता येतोय. ओके, ऑल राईट. म्हणजे अडकतोय का नेटवर्क मध्ये जास्त का कव्हर होतंय, तुला पण समजतंय? नाही नाही आता बरोबर येतोय आवाज. ओके, ऑल राईट. चालेल. तर एक आपण महत्वाची गोष्ट पाहिलं, SWOT अनालिसिस. त्यानंतर हे आपल्याला स्वतःचा क्लॅरिटी बनवून ठेवायची आहे. आणि याच्यामध्ये पण आपली करंट लेवल काय तिला आयडेंटिफाय करायचं आहे. करंट लेवल, त्याच्यानंतर हे बॅकपॅक करून ठेवायची, म्हणजे काही बी आलं ते फॉर्म वगैरे भरायला राहील. आणि करिअर पाथ मध्ये काय काय चूज करायचं ते. ठीक आहे. इथे एक राऊंड सोडून दिलं होतं आपण. जर आपण आता या अनालिसिस नुसार आणि भडगावच्या आसपास ऍडमिशन साठी किंवा डिस्टन्स एज्युकेशन किंवा जास्तीत जास्त पाचोरा किंवा चाळीसगाव अपडाऊनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं आणि एखादा कोर्सेस किंवा एखादी स्ट्रीम आपल्याला समज मिळाली, जे आपण इथे आपण अजून डिस्कस करणार आहे तुमच्यासोबत, त्यानंतरच्या स्टेप्स येतील त्यामध्ये की अकॅडमिक अचिव्हमेंट. ठीक आहे. आता सर्वात पहिले जर 11ला ऍडमिशन घेतलं तर सर्वात पहिलं माइलस्टोन काय असेल किंवा पहिलं तिथं काय असेल की बिना फेल व्हायचं, परीक्षा पास करणं. त्या BSc ला ऍडमिशन घेतलं तर काय आहे की एक पण बॅक लागू न देणं. ठीक आहे. किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन साठी पण ते. तर ते इमिजिएट जे गोल आहे, इमिजिएट जे समोर दिसणार आहे त्याला इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. त्यासोबत सोबत स्किल डेव्हलपमेंट, जसं याच्यामधल्या हे आहेत, स्ट्रेंथ आहेत, जसं आपण ह्या स्ट्रेंथ. आणि अजून मी तुम्हाला शेवटी एक सांगणार आहे की काय कॉमन गोष्टी जे फंडामेंटल्स आहेत की जे सर्व फील्डला अप्लाय होतील. अशी कोणतीच फील्ड नाही की त्याला ते गोष्टी चालणार नाही असं म्हणून. ठीक आहे. एकदम ग्रीन फॉर्म्युला. ठीक आहे. आपण युज केलेला. हा. की ज्याच्यामध्ये त्या बेसिक स्किल्स आहेत त्या पाहिजेच पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला हे होतील. तर मी तुम्हाला पुढे अजून आयडिया देणारच आहे. आता 4 मिनिटानंतर ना हे मीटिंग एंड होऊन जाईल. ठीक आहे. मी तसं सांगेलच तुम्हाला 1 मिनिटा अगोदर. आणि सेम लिंकला जॉईन करा मीटिंग, कारण की याचा टाइम लिमिट आहे ना. ठीक आहे. ऍडमिशन झाल्यानंतर किंवा तुम्ही आता ज्या स्टेजला आहेत त्या स्टेजमध्ये जे पण अकॅडमिक अचिव्हमेंट्स आहेत, गौरव आता याचा 12वीचा अभ्यास करतोय आणि त्यासोबत प्रिपरेशन करतोय एक्झामसाठी, तर त्याच्या डोक्यामध्ये ते समोर क्लिअर असायला पाहिजे की आता मला इमिजिएट माझं काय आहे आता पुढे. ठीक आहे. जसं आपण एक ध्येय गोल तसं. त्याच्यानंतर
करिअरचे माइलस्टोन. ठीक आहे, पण मी आता जे करतोय ते कशासाठी करतोय? आता मी JEE चा अभ्यास करतोय ते कशासाठी करतोय? त्याच्यानंतर पुढे काय? त्याच्यानंतर पुढे काय? त्याच्यानंतर पुढे काय? तर 2-3 स्टेप आणि पुढच्या आहे एक मेन काय म्हणतात त्याला, एक मेन ध्येय, मेन गोल ते क्लिअर असलं पाहिजे. ठीक आहे? हम्म? आणि एक सुपर बेस्ट फॉर्म्युला. ठीक आहे, तुम्हाला आता मजा येऊन जाईल तो फॉर्म्युला ऐकायला. आणि हा फॉर्म्युला पण सर्वांसाठी एव्हरग्रीन आहे. ठीक आहे, आणि टेस्टेड आहे. तो फॉर्म्युला काय आहे? तो फॉर्म्युला आहे whatever do you want to do, whatever you do your best. जे पण करायचं ते बेस्ट करायचं, चांगलं करायचं आणि मनापासून करायचं. ठीक आहे, आणि हा पण सर्व ठिकाणी सर्व अप्लाय होणारा फॉर्म्युला आहे की अभ्यास केलाय मी. असं कोणी सांगितलं म्हणून किंवा करायचं म्हणून ते दुसऱ्याचं पाऊण म्हणून नाही करायचं. आणि आताच्या ज्या आपण करंट स्टेजला ज्या आहेत ते पण आहे 5वीला 10वीला राहू 12वीला राहू, मला फक्त एकच गोष्ट करायची आहे. जर 5वीला असाल तर 5वीचा अभ्यास व्यवस्थित करा, इमानदारीने करा. जर 10वीला असाल तर 10वीचा अभ्यास मनापासून करा, न चुकता न काही शॉर्टकट मारता करता करा. म्हणजे ज्या करंट लेवलला आहे त्या करंट लेवललाच फक्त डोळ्यासमोर ठेवून आपण आज हे केलं. जी आपली आता सध्याची जी स्टेप आहे किंवा ज्या पण आपण लेवलला आहे त्या लेवलला चांगल्या पद्धतीने कम्प्लीट करायचं. त्याच्यामध्ये शॉर्टकट नाही मारायचं. त्याच्यामध्ये हे नाही करायचं की मला काय म्हणतात त्याला आळशीपणा किंवा ती लेवल सोडून दुसऱ्या याच्यामध्ये नाही पडायचं. जसं याला एक गेमची लेवल समजून घ्यायची. 5वी आपण जसं पायऱ्या राहतात 1ली ते 10वी पर्यंत 12वी पर्यंत. तर फक्त 5वीच्या पोराने जर 5वीचा अभ्यास सोडून दुसऱ्या गोष्टी केल्या, 5वीचा अभ्यास सोडून त्याने मोबाईल खेळायला गेला, 5वीचा अभ्यास सोडून काय करेल? आवाज येतोय का? हो येतोय. हा, आणि हा प्रत्येक स्टेजवर प्रत्येक लेवलवर कामात येणारी गोष्ट आहे. जर तुम्ही तुमच्या आताच्या स्टेजला जर पूर्णपणे इमानदारी दाखवली तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही जे तुम्हाला पाहिजे ते मिळवण्यासाठी किंवा तुम्हाला जिथे पोहोचायचं तिथे पोहोचण्यासाठी. पण प्रॉब्लेम काय होतो ना, आपण आहे ना जे आपण करायचं उलटे ते सोडून देतो आणि दुसऱ्याच गोष्टींच्या मागे लागून. ठीक आहे, जसं आपण पाठवतो शाळेत जाण्यासाठी 5वीला किंवा 10वीला, पण तेव्हाच ते वेगळ्या गोष्टींमध्ये पडून जातात किंवा